नमस्कार. ORF मराठीच्या विश्ववेध या डिजिटल व्याख्यानमालेत आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. करोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनला आपण सगळेच खूप कंटाळलेलो आहोत. तसेच त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीमुळे आपण सगळेच चिंतेमध्ये आहोत. पण हा लॉकडाऊन संपण्यासाठी आणि करोनाची भीती जाण्यासाठी ह्या रोगावर लस येणं हे अतिशय गरजेचं आहे. करोनाची लस कधी येणार? ह्या लसी संदर्भात सध्या नक्की काय चाललं आहे? यांचं सर्वांचंच ह्याच्याकडे खूप लक्ष आहे. ही करोनाची लस शोधण्यास आघाडीवर असलेल्या जगातील सर्वात मोठ्या लस निर्मिती संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर राजीव ढेरे आज आपल्याशी बोलण्यासाठी आले आहेत. ढेरे सर, आपले या कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. कार्यक्रमाला सुरू करण्यापूर्वी अगदी थोडक्यात मी ORF बद्दल आणि विश्ववेध बद्दल थोडं सांगते. ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेला विचारमंच किंवा थिंक टँक आहे. गेली 2हून अधिक दशके आम्ही सरकारला धोरणे ठरवण्यासाठी संशोधन सहकार्य करत आहोत. जागतिक घडामोडी, संरक्षण, अर्थकारण, परराष्ट्र धोरण आणि देशातील विविध प्रश्नांवर काम करणाऱ्या ORFचं काम आजवर इंग्रजीत होत आहे. पण हे काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही देशातील प्रादेशिक भाषेतनं काम करण्याचे ठरवले. त्यातून सुरुवात झाली ती ORF मराठीची आणि विश्ववेध या व्याख्यानमालेची. जागतिक घडामोडींचा आपल्या आयुष्यावर होणारा परिणाम विविध बाजूंची मांडणारी ही विश्ववेध व्याख्यानमाला गेली 1.5 वर्षे आम्ही दर महिन्याला करीत आहोत. आजवर अनेक मान्यवरांनी विश्ववेध या माध्यमातून आपले विचार मांडले आहेत. पण आजचा विषय खास आहे कारण प्रश्न आपल्या जीवन मरणाचा आहे, करोनाचा आहे. करोना हा संसर्ग रोखण्यासाठी लस कशी येणार, त्याचे जागतिक, देशावरील आणि तुमच्या आयुष्यावर परिणाम काय असेल हे जाणून घेणे आज सर्वांसाठीच महत्वाचे झाले आहे. ह्याच्याबद्दल आपण सर्वच जण सारखे बोलत आहोत. हे सांगण्यासाठी ज्येष्ठ संशोधक व सिरम इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर राजीव ढेरे यांच्यासारखा माणूस शोधून सापडणारच नाही. आपण सारेच जण सिनेमातील कलावंत मंडळींचे फार प्रेमात असतो कायम. त्यांच्याविषयी बारीक सारीक गोष्टी कायम लक्षात ठेवतो. ते आपले हिरो असतात. पण डॉक्टर ढेरे आणि त्यांच्यासारखी मंडळी आणि त्यांनी केलेल्या संशोधनामुळे आपण कायम छान आयुष्य किंवा दीर्घायुष्य जगत असतो. खऱ्या अर्थाने हीच मंडळी समाजातले खरे हिरो आहेत. डॉक्टर ढेरे व त्यांच्या टीमला सादर अभिवादन करून त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपले व्याख्यान सुरू करावे. डॉक्टर ढेरे, तुमच्याकडे आता. धन्यवाद. 1-2 गोष्टी सुरुवातीला बोलणं आवश्यक वाटतं. पहिलं प्रथम आपल्या सगळ्यांचे आभार की हा मंच उपलब्ध करून दिला आणि जे काय तुम्ही विचारलेले प्रश्न त्याला मी प्रयत्न करीन माझ्या तऱ्हेने काय चांगल्या तऱ्हेने उत्तर द्यायची. दुसरी गोष्ट, मी एक फ्रंटलाईन पर्सन असं म्हणा की मी एकटा नाहीये. ही बऱ्याच लोकांची मोठी टीम असते आणि असंख्य शास्त्रज्ञ, इंजिनियर, टेक्नॉलॉजिस्ट, डॉक्टर यांच्या मदतीशिवाय हे कार्य घडू शकत नाही. सिरम इन्स्टिट्यूट घ्या किंवा कुठलीही भारतातली कंपनी घ्या, फॉर दॅट मॅटर जगातली कुठलीही कंपनी घ्या, असंख्य लोक याच्या पाठीमागे उभी असतात आणि या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातनं अशी काही गोष्ट घडू शकते. सध्याही तेच चाललंय. आणि शेवटची गोष्ट म्हणजे या विषयामध्ये बरेचसे इंग्रजी शब्द येतील. मला त्याचं भाषांतर करणं थोडं अवघड गेलं तर तेवढं समजून घ्या. मी समजावून द्यायचा प्रयत्न करीन, पण त्या परिभाषेमध्ये त्याचं ट्रान्सलेशन कसं करायचं ते जमलं नाही तर त्याबद्दल पहिल्यांदाच क्षमस्व. सर, काही हरकत नाही, काही प्रॉब्लेम. आता मी असं करेन की तुम्ही जे मला प्रश्न पाठवलेत मी ओळीने त्यांचा एक आढावा घ्यायचा प्रयत्न करीन. त्यातला एखादा प्रश्न मागं पुढे होऊ शकेल माझ्या उत्तरामध्ये. पहिला प्रश्न असा आहे की करोना हे निमित्त समजले तर आपल्या देशातील आरोग्य विषयक इन्फ्रास्ट्रक्चर तोकडं असल्याचं दिसून आलंय. या इन्फ्रास्ट्रक्चरचे नवे रूप कसे असायला हवे.
आता कसं आहे की एखाद्या गोष्टीची तुम्ही तयारी करायची जेव्हा म्हणत असता तेव्हा तुम्हाला त्याची कल्पना आहे का याच्यावर त्याची तयारी आहे का. जसं युद्धाचे ढग जमायला लागले की मग आपण आपली तयारी करत नाही. आपली तयारी अगोदरपासून असते. कारण का की आपल्याला माहिती आहे केव्हा ना केव्हा तरी गोष्ट घडायची शक्यता आहे. त्याप्रमाणे आपण तयारी करतो. म्हणजे माणसाच्या नॉर्मल आयुष्यामध्ये सुद्धा आपण बऱ्याच गोष्टींसाठी तयार असतो, कारण आपल्याला माहित असतं केव्हा ना केव्हा तरी याला आपल्याला तोंड द्यायचंय. दुर्दैवाने काय झालंय की या स्केलची किंवा या परिमाणाची या स्केलची पॅन्डेमिक म्हणतात ज्याला, महामारी, मराठीत भाषांतर आय होप बरोबर आहे, तर ही 1920 नंतर एवढ्या स्केलवर नाहीच झालेली. त्यामुळे आपल्यापैकी इथं आत्ता असणारे आणि कदाचित पूर्वी होऊन गेलेले यांच्यापैकी कोणी जिवंत नाहीये की ज्यांनी ती 1920 सालची महामारी बघितली आहे. तुम्ही पुस्तकामध्ये याच्या बऱ्याच गोष्टी बघितल्या असतील. जीना कोलटाचं एक पुस्तक होतं, ते फार वर्षापूर्वी माझ्या वाचनात आलं होतं आणि तिने तो इन्फ्लुएन्झाची जी पॅन्डेमिक झाली 1918-19 साली, त्याचं अतिशय सुरेख आणि फार शास्त्रीय विवेचन केलंय. आणि ते पुस्तक 2007 साली WHO ने एक मोठी कॉन्फरन्स भरवली होती आणि WHO मध्ये एक मोठी विंग एस्टॅब्लिश झाली होती तेव्हा. त्याचं नाव होतं की पॅन्डेमिक प्रिपेअर्डनेस. मला वाटत नाही तुमच्या लक्षात असेल, पण 2007-8 साली एव्हियन इन्फ्लुएन्झा हा यायची शक्यता खूप दाट होती आणि WHO बऱ्याच शास्त्रज्ञांनी, जगातल्या सर्व शास्त्रज्ञांनी असा विचार केला की 1920 सालानंतर छोट्या प्रमाणावर 57 साली, 1935 साली, 77 साली अशा छोट्या छोट्या साथी येऊन गेल्या की ज्या फ्लूशी संबंधित होत्या. तर तशा प्रकारची साथ येणार आहे का याच्यावर मोठी चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये असं त्याचं एक ब्रीदवाक्य होतं की साथ येणार आहे का नाही असं नाही, फक्त केव्हा येणार आहे एवढाच प्रश्न, येणार आहे हे नक्की. हे मी ती मीटिंग अटेंड केली होती त्यामुळे मला लक्षात आलं की बरंच सिरियस दिसतंय ही गोष्ट. त्याच्यानंतर WHO ने जवळजवळ गेली 5-7 वर्ष, म्हणजे 2007 नंतर 7-8 वर्ष पॅन्डेमिक प्रिपेअर्डनेस प्लॅन नावाचा एक मोठा प्लॅन जगभर सर्क्युलेट केला होता आणि त्याची कल्पना प्रत्येक देशाने आणि प्रत्येक देशातल्या नागरिकांनी वेगवेगळ्या तऱ्हेने घेतली. थोडंफार सांगायचं झालं तर बऱ्याचशा युरोपियन देशांनी अशी काही साथ येईल याची गोष्ट गृहीत धरून त्यांच्यासाठी काही राखीव निधी, राखीव गोष्टी उपलब्ध करून दिल्या. आजही नेदरलँड सारख्या देशामध्ये त्यांचं ऍडव्हान्स बुकिंग ठरलेलं असतं काही इंडस्ट्री बरोबर, की जर का साथ आली तर तुम्हाला आम्ही आता एवढे पैसे देऊन ठेवतोय, मग तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला लस देण्यामध्ये तुम्ही द्यायला पाहिजे. याच्याकरता अनेक राष्ट्र खर्च करतात. आता भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये हे अशक्य होतं किंवा फारसं आपण त्याच्याकडे बघितलं नाही, हे नक्की खरं आहे. पण कुठल्याही गोष्टीचा अनुभव नाही आणि येणाऱ्या धोक्याविषयी एखादी विचार करणारी यंत्रणाही नव्हती असं समजूया. त्यामुळे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर तोकडं पडलं का, त्याचं स्पष्ट उत्तर हो, ते दिसतच आहे. म्हणजे मी नाही म्हणलं तरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण तोकडे पडतोय. पण जगातले मोठे मोठे देश सुद्धा या बाबतीत तोकडे पडलेत. त्यामुळे इतकं वाईट वाटायचं कारण नाही आणि आपल्याकडे नंबर मोठा आहे लोकांचा, त्यामुळे तो उघड आहे की अशा कुठल्याही इन्फेक्शनचा आपल्याकडे होणारा इम्पॅक्ट हा जिथं वस्ती कमी आहे त्याच्यापेक्षा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर दिसतो. त्यामुळे आपली तयारी होती का, तर नाही. आपण दिलेल्या वॉर्निंगकडे ओव्हरलुक केलं का, तर बऱ्याचशा प्रमाणात हो. आणि इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे की लस येणं हा एक प्रकारे त्याच्याविषयी कंट्रोल करायचा, पण लस ही काही लगेच येत नाही. त्यामुळे एखादी महामारी आली तर लस येईपर्यंत आणि महामारी सुरुवात झाल्यापासून बराचसा कालावधी जातो आणि याच्यामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं त्याच्यामध्ये हॉस्पिटलायझेशन, युटिलिटीज इन हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, नर्सेस, ट्रेन्ड लोक, ह्याची कमतरता आहे का आणि असते का, तर आहेच. फक्त काय झालं की ज्या वेगाने ही पॅन्डेमिक आली त्या वेगाने आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर खरंच नव्हतं. आता हे तुम्ही जे वाचताय रोज की जम्बो हॉस्पिटल वगैरे उघडायची, अशा प्रकारची सुविधा परमनंट स्केलवर असू शकत नाही. पण हे नक्की आहे की अशा प्रकारची यंत्रणा देशात असायला पाहिजे आणि ती यंत्रणा अशी असायला पाहिजे की त्यांनी महामारी सुरू झाल्यापासून लस येईपर्यंतचा हा एक भाग आणि लस आल्यानंतर त्या लसीचा उपयोग, डिस्ट्रीब्युशन आणि रोगावर नियंत्रण हा दुसरा भाग. या दोन्ही भागावर नियंत्रण आणि विचार करणारी यंत्रणा पाहिजे का, तर पाहिजे. त्याच्याकरता जो आवश्यक निधी आहे तो राष्ट्रांनी उपलब्ध करून दिला पाहिजे का,
तर तो दिला पाहिजे. आणि हे जर आपण 2009 पासून केलं असतं तर याचा इम्पॅक्ट थोडाफार कमी झाला असता. पण स्पष्ट उत्तर असं आहे की जगातल्या बऱ्याचशा देशांनी आपल्यासारखं फार काही याला सिरियसली घेतलं नाही. आणि एक पॅन्डेमिक येऊन गेली म्हणजे, दुर्दैवाने मला हे म्हणावं लागतं इथं, घाबरू नका, एक पॅन्डेमिक येऊन गेली म्हणजे दुसरी पॅन्डेमिक येणार नाही असं गृहीत धरणं चुकीचं आहे. आज हा एक व्हायरस आहे. फ्लू व्हायरसच्या आतापर्यंतच्या पॅन्डेमिक ज्या होत्या त्या सगळ्या फ्लूच्या होत्या. म्हणजे या आत्ताचा कोरोना याचे दोन छोटे छोटे भाऊ येऊन गेले, सार्स आणि मार्स, पण सुदैवाने आपल्या की ते मोठ्या महामारीमध्ये रूपांतर झाले नाहीत. पण धोका आहे का? तर धोका आहे. कधी होईल सांगता येत नाही. कदाचित अजून 50 वर्ष होणार नाही, कदाचित पुढच्या वर्षी सुद्धा होईल. त्यामुळे याची तयारी करायला पाहिजे का? तर जरूर त्याची तयारी पाहिजे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, साथीच्या रोगाविषयी जागतिक व्यापार राजकीय लॉबीचे कट कारस्थान असल्याचे कॉन्स्पिरसी थेअरीत चर्चेत, त्यात किती अर्थ असतो? आता खरं सांगू का की पहिल्यांदा आपण हे बघू की हा साथीचा रोग आणि त्याचा इम्पॅक्ट खरा आहे का? तर रोज लोक म्हणजे टीव्हीवरच्या बातम्या बघा, वर्तमानपत्र बघा, किंवा आपल्या शेजारी चालणाऱ्या आजच्या विषयांमध्ये बघा, सगळीकडे हाच विषय. आणि नंबर जो असतो तो कधी खोटा ठरत नाही. म्हणजे इतकी लोक इन्फेक्ट झालीत का? ती झाली आहेत. ती लोक मरतायत का? तर लोक मरतायत. अनेक लोकांना याच्या नंतर होणारे कष्ट आहेत, म्हणजे बरे झालेल्या लोकांची सुद्धा लंग डॅमेज होणं, त्यांना पुढे सेकंडरी इन्फेक्शन होणं, हे चाललंय का? तर हे होत आहे. त्यामुळे जागतिक व्यापार आणि साथीचा रोग कोणी त्याचं भांडवल करेल असं काही मला वाटत नाही. आणि कसं असतं की प्रत्येक गोष्टीत फार आपल्याकडे ही एक जगभर प्लॅटफॉर्म अवेलेबल असल्यामुळे बरीच लोक थेरीज मांडू शकतात. हा करोना जेव्हा सुरू झाला होता तेव्हा मला आठवतं की हा एक WHO आणि उरलेल्या लोकांचा कट आहे, असा काही रोगच नाहीये, तो तुम्ही रोज गरम पाणी पिलं, वाफारे घेतले तर जाईल वगैरे, अशा प्रकारच्या बऱ्याच पोस्ट येऊन गेल्या. ते खरं व्हावं अशी आमची पण इच्छा होती, पण असं खरं नसतं. त्यामुळे कट कारस्थान वगैरे इतक्या इंटरनॅशनल लेवलवर होत असेल आणि होईल असं मला काही वाटत नाही. त्या थेरीमध्ये तसा फारसा काही अर्थ नाहीये. पुढचा प्रश्न आहे, लस बनवताना संबंधित कंपन्यांना कोणत्या गोष्टीचा विचार करावा लागतो? आरोग्यविषयक, आर्थिक, मार्केटिंग याविषयी सविस्तर. उदाहरणार्थ आरोग्यविषयक प्रयोगात कसे प्रयोग होतात? आता ही प्रोसेस खूप जटिल असते. म्हणजे साधारण तुम्हाला सांगतो की आम्ही न्यूमोकोकल वॅक्सिन आहे की लहान मुलांमध्ये निमोनिया होतो किंवा डायरिया होतो, रोटा व्हायरस डायरिया, याचा वॅक्सिन जर तयार करायचा असेल तर त्याच्या सुरुवातीच्या मटेरियल पासून ते शेवटच्या क्लिनिकल ट्रायल पर्यंत जवळजवळ 8 वर्ष, 7 ते 8 वर्ष कमीत कमी लागतात. ही 7 ते 8 वर्षाची इन्व्हेस्टमेंट आणि 7 ते 8 वर्षानंतर त्याचा होणारा व्यापार विषयक फायदा, हा सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये पडताना करावा लागतो. आता जगामध्ये फक्त व्यापार राहिलेला नाही, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी हा फार मोठा भाग त्याच्यामध्ये आलाय. त्यामुळे कुठल्याही प्रकारची लस तयार करताना पहिली गोष्ट की 7-8 वर्ष 200 कोटी 300 कोटी रुपये खर्च करून एक 300 लोकांचं काम त्याच्यावर करून तुम्ही 7 वर्षांनी काय सिच्युएशन असेल, कोण याला गिराईक आहे किंवा कोण हे घेईल, कुठल्या गव्हर्नमेंटला हे लागणार आहे, आणि त्यावेळेस कॉम्पिटिशन काय असेल, देण्याची पद्धत काय असेल, लोकांना ते आवडेल का नाही, कॉम्पिटिशन मध्ये लोक काय करतात, या सगळ्या गोष्टींचा पहिला विचार असतो. दुसऱ्या गोष्टीचा विचार असतो की तुम्ही एकदा ठरवलं की अशा गोष्टीत पडायचंय तर याच्या भोवती बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी आपले अधिकार टाकलेले असतात, म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असते. तुम्हाला त्याच्यातनं मार्ग काढावा लागतो किंवा मग त्या ज्या कोणाच्या नावावर ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असेल त्यांच्याकडनं लायसेन्स घ्यावं लागतं. आणि ह्या लायसेन्स घेतल्याशिवाय किंवा तुम्ही स्वतःची नवीन पद्धत काढू शकल्याशिवाय तुम्ही याच्यात पुढे जाणं फार धोक्याचं असतं. 20-25 वर्षापूर्वी शास्त्रज्ञांची आणि माहितीची देवाणघेवाण इतकी फ्रीली व्हायची की मला आठवतंय मी 1990 साली युगोस्लाविया तेव्हाच्या कंट्रीमध्ये गेलो होतो, तेव्हा मिझलच्या वर संशोधन चाललं होतं. त्या शास्त्रज्ञांनी मला त्याच्या जवळजवळ 80 ट्यूब अशा दिल्या की नाही विश्वास आहे, तू काही कर, भारताने हे वॅक्सिन करावं अशी आमची इच्छा आहे, तर तुम्ही हे घेऊन जा. अग्रीमेंट सुद्धा तेव्हा झालं नव्हतं, पण तो बिटवीन दोन शास्त्रज्ञ हा एवढा विश्वास होता की काहीतरी कल्याण करणारे घेऊन जा. आत्ताच्या युगामध्ये मटेरियल ट्रान्सफर अग्रीमेंट, कॉन्फिडेन्शियलिटी अग्रीमेंट
IP इश्यूज हे कागदावर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एक रेस सुद्धा काम चालू होत नाही. त्यामुळे व्यापार विषयक किंमत, कॉम्पिटिशन आणि IP हे एकदा तुमच्या मनात फिक्स झालं की मग तुम्ही कामाला सुरुवात करता. तर कामाला सुरुवात करायचं म्हणजे कसं असतं की कुठल्याही लस तयार करण्यामध्ये तो रोग कसा आहे, तो रोग कशामुळे होतो आणि तो होणारा कोण जीवाणू, विषाणू जो काय आहे तो कसा मोठ्या स्केलवर ग्रो करता येईल, त्याच्यामधला जो तुम्हाला पाहिजे तो फ्रॅक्शन आहे का, तो असला तर तो डिलिव्हर कसा करायचा, मोठ्या प्रमाणावर निर्मिती केल्यावर त्याचं फॉर्म्युलेशन आणि बॉटलिंग कसं करायचं. त्याच्यानंतर त्याच्या असंख्य टेस्ट असतात. त्याच्यामध्ये वापरले जाणारे रॉ मटेरियल सुद्धा भरपूर टेस्ट मधनं पुढे जातात. या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक आडाखा बनवला जातो की प्रोसेस स्केल, पायलट स्केलवर काय रिसर्च करता येईल आणि रिसर्च एकदा लॅबमध्ये पूर्ण झालं की एखादी गोष्ट आपल्याला अशा पद्धतीने करता येईल, हे झाल्यावर डेव्हलपमेंट हा भाग येतो. त्यामुळे रिसर्चचा एक भाग असतो की जो छोट्या प्रमाणावर आणि फक्त प्रूफ ऑफ प्रिन्सिपल किंवा या गोष्टीची वैधता, सिद्धता सिद्ध करणे एवढंच असतं. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजीचा फार मोठा त्याच्यामध्ये भाग येतो. म्हणजे जेव्हा तुम्ही स्केलअप करता किंवा तुम्हाला ती गोष्ट ग्राहकांपर्यंत पोहोचवायची असते तेव्हा त्या औषधाची निर्मिती आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन याचा इतका मोठा विचार करावा लागतो आणि याच्यामध्ये लॅब स्केलचं वर्क आणि डेव्हलपमेंट मधलं मोठ्या स्केलचं वर्क ह्याच्यात खूप फरक पडतो. तुमची तयारी लागते फायनान्शियल की हे सगळं केल्यानंतर त्याच्या चाचण्या प्राण्यांवर होतात. प्राण्यांवर जर हे दिसलं की ते सेफ आहे, शिवाय तुम्हाला पाहिजे तो परिणाम ते साधतोय, मग त्याच्यानंतर एक ट्रायल असते, त्याचं नाव आहे फेज 1. ह्याच्यामध्ये कसं असतं की यंग ऍडल्ट घेतात, हेल्दी आहे, ऍब्सोल्यूट हेल्दी यंग ऍडल्ट म्हणजे साधारण 18 ते 45 वयाची लोक घेतात. त्यांना त्यांच्या आरोग्यविषयक सगळ्या चाचण्या पूर्ण करतात. ते जर पात्र असतील याचं इफेक्ट बघण्याकरता तर त्यांच्यावर याची सेफ्टी ट्रायल होती पहिल्यांदा की दिलेलं औषध अत्यंत छोट्या प्रमाणात दिलं तर यांना काही रिॲक्शन येतात का. हा पहिला टप्पा आहे. हा टप्पा एकदा पूर्ण झाला की मग तुम्हाला किती डोस द्यायचा आहे माणसाला याच्यानंतर एक दुसरी ट्रायल होती, त्याला डोस रेंजिंग स्टडी म्हणतात. ह्याच वयोगटामध्ये याचं डोस रेंजिंग होतं. आता काही औषधही फार लहान मुलांकरता असतात फक्त, त्यामुळे ऍडल्ट मध्ये त्याची सेफ्टी झाली किंवा आम्हाला हळूहळू एज डिएस्कलेशन म्हणतात की 18 ते 45 मधनं 10 वर्ष किंवा 5 वर्षाच्या मुलांमध्ये आणि ते तयार झालं की मग 2 वर्षाच्या मुलांमध्ये असं ते एज डिएस्कलेशन करावं लागतं. असाच नंबर असतो, त्याचे पॅटर्न पण सेफ्टीचे ठरलेले असतात. हे झालं की तुम्हाला कळतं की तुमच्या प्रोडक्टला सेफ्टी विषयी काही फार प्रॉब्लेम नाहीये किंवा कम्पॅरेटर जो काय तेव्हा अवेलेबल असेल, लायसन्स प्रोडक्ट जो जगामध्ये असेल त्याच्या संदर्भामध्ये याची रिॲक्टोजेनिसिटी सारखी आहे हे कळल्यावर मग तुम्ही त्याचा डोस काढता. ती एक ट्रायल असती, परत त्याच एज ग्रुपमध्ये असती आणि हे सगळं झाल्यावर तिसरी फेज जी असती की मोठ्या प्रमाणावर याची चाचणी होते. ह्याच्यामध्ये तो औषध इफेक्ट करतंय का आणि शिवाय त्याच्यामध्ये काही सेफ्टी कन्सर्न नाही ना, हे होतं. आणि हे सगळं झाल्यावर औषध निर्मितीची, औषध टेस्टिंगची आणि औषध माणसांवरच्या आणि प्राण्यांवरच्या प्रयोगाचं असं संकलित माहिती लायसन्सिंग अथॉरिटीकडे जाते. तिथं बरेच एक्सपर्ट बसलेले असतात, ते वेळोवेळी तुमच्या सगळ्या गोष्टी बघत असतात आणि या सगळ्यांचा पाठपुरावा झाल्यानंतर ती अथॉरिटी असं ठरवते की तुमच्याकडे याचं रिसर्च आहे, त्याचं डॉक्युमेंटेशन आहे, तुमच्याकडे स्केलअप आहे, ते सगळ्या शास्त्रीय दृष्टीने योग्य आहे, तुमच्याकडे विविध गोष्टींवर कंट्रोल करण्याची यंत्रणा आहे. खूप कॉम्प्लेक्स असतात या गोष्टी आणि हे करून तुम्ही जो डेटा दिलाय त्याच्यावर आमचा आता विश्वास आहे आणि मग आम्ही तुम्हाला लायसन्स देऊ. हे केल्यावर सुद्धा हे संपत नाही, तर पोस्ट लायसन्सर इफेक्टिव्हनेस किंवा त्याचा बराच फार्मेकोव्हिजिलन्स वगैरे असं करावं लागतं. त्यामुळे जन्म घेतलेलं प्रॉडक्ट हे साधारण 15 ते 20 वर्ष या सगळ्या सायकल मधनं जात असतं आणि हे करायला तुम्हाला माणूस बळ लागतं, पैशाचं बळ लागतं. या गोष्टींमध्ये शक्यता असते काही टक्के की ते फेल पण व्हायची शक्यता असते. बऱ्याचशा प्रोडक्ट असं असू शकतात की त्या फेज 1 पर्यंत जातात पण फेज 2 फेज 3 मध्ये त्यांना यश येत नाही. तर ही एक कमर्शियल रिस्क असते, ती पण घ्यावी लागते आणि ती घेणारे जे जजमेंट आहेत, ते घेणारे जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्या शिरावर हा सगळा भार टाकून ही यंत्रणा चालू असते. ही साधारण प्रक्रिया असते. म्हणजे मी जवळजवळ तुम्हाला सांगू का की 100 लोकांचा 5-6 वर्षाचा अभ्यास मी तुम्हाला आता एक 5 मिनिटात सांगितला. याच्यावरनं तुम्ही साधारण तुम्हाला अंदाज येईल की हे किती कॉम्प्लेक्स असतं. त्यामुळे
याच्यावर बोलू तितकं थोडं आहे. मी आयुष्यामध्ये याच्यातच गेलोय, त्यामुळे मी वाटेल तेवढं बोलेन. पण साधारण सामान्य माणसाला याची गुंतागुंत कळावी, त्याच्यामध्ये येणाऱ्या अडथळे आहेत, त्याच्यानंतर जे परीक्षण होतं त्या सगळ्यांची त्याला खात्री पटावी, आणि ज्या वातावरणात हे तयार केलं जातं, वातावरणामध्ये हे टेस्ट केलं जातं आणि त्याच्यावरचे जे स्ट्रिंजंट कंट्रोल असतात, या सगळ्यातनं हे औषध बाहेर येतं. त्यामुळे जे औषध बाहेर येतं तर त्याच्या पाठीमागे खूप मोठा अभ्यास, खूप मोठे ट्रायल्स आणि त्याचा डेटा अवेलेबल असतो. त्याशिवाय हे वॅक्सिन करता येत नाही. आणि अशा प्रकारे जे वॅक्सिन बाहेर येतं तर त्याची बऱ्याचशी कांशी खात्री असते की हे मोठ्या प्रमाणावर वापरलं गेल्यावर त्याच्यामध्ये कुठलेही दुष्परिणाम तर होणारच नाही, पण जे तुम्हाला साध्य करायचे परिणाम ते होऊ शकतात. आता याच्यामध्ये तुम्ही विचारलंय गुणधर्म आणि विषाणू किंवा जीवाणू याचा गुणधर्म यांचा अभ्यास करताना कोणत्या अडचणी येतात, तर हा अतिशय गहन विषय मायक्रोबायोलॉजी व्हायरोलॉजी मधला आहे. त्यामुळे त्या जीवाणूंचे त्यांचे पूर्वीच्या पिढ्या, त्याच्यामध्ये होणारे बदल, त्याच्यामध्ये त्याचे त्याला वाढवताना त्याच्यातनं काही दुसरी निष्पत्ती होत नाही ना, त्याच्यानंतर तो स्टेबल आहे का, त्याचे कॅरेक्टर बदलत नाहीत ना, हे सगळं म्हणजे खूप मोठं शास्त्र पाठीमागं असतं आणि पुढेही असतं. आणि या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणं, आणि तो जो जीवाणू विषाणू तुम्ही घेतला वॅक्सिन तयार करायला, तो पहिल्यापासून शेवटपर्यंत तसाच राहील याची फार खोलवर काळजी घेणं हा त्याच्यामधला मुख्य भाग असतो. आणि हे आम्हाला सतत प्रूव्ह करावं लागतं की जे आम्ही सुरुवात केली आहे त्याचा शेवट पण जसा अभिप्रेत आहे, जो क्लिनिकल ट्रायल मध्ये वापरलेला गोष्ट आहे, जी सक्सेसफुल क्लिनिकल ट्रायल आहे, त्याच्यासारखा प्रत्येक येणारी बॅच, बाहेर जाणारी बॅच किंवा घेणारं औषध हे सारखं आहे. हा त्याच्यातला सगळ्यात मोठा अडचणीचा म्हणता येत नाही, पण मोठा भाग आहे त्याच्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, करोना हा विषाणू किंवा असे इतर विषाणू मानवनिर्मित असू शकतात का? यातून जैवयुद्धाचा धोका दिसतो का? स्पष्ट उत्तर असं आहे की याची थेरोटिकल रिस्क आहे का? तर हो. हल्ली विषाणू मानवनिर्मित करता येतात का? त्याचं उत्तर पण आहे हो. टेक्नॉलॉजी जशी माणसाला चांगल्या संधी देते, चांगला परिणाम करायची, तशी टेक्नॉलॉजीचा गैरवापर पण व्हायची शक्यता असते. आता नवीन जे प्लॅटफॉर्म येत आहेत ज्याच्यामध्ये एखादा व्हायरस तुम्ही म्हणजे त्याचे सिक्वेन्स सिंथेटिक करू शकता, आणि मग तो जीवाणू तुम्ही जसा डिझाईन केलाय बऱ्याचशा तशा प्रकारचा जीवाणू रेस्क्यू करून तो तो बाहेर येऊ शकतो, आणि त्याचं जैविक युद्धात रूपांतर होऊ शकतं का? तर माणूस जसं ॲटॉमिक एनर्जी इतकी युजफुल आहे, तितकीच त्या चुकीच्या हातात पडली तर ती तितकी डेंजरस सुद्धा आहे. तसंच याचं सुद्धा आहे, ज्यांनी तुम्हाला लस देऊ शकतात, ज्यांनी हजारो लोकांचे प्राण वाचू शकतात, ती शक्ती वेडीवाकडी वापरली तर हजारो लोकांचे प्राण पण जाऊ शकतात. त्यामुळे मानवनिर्मित असू शकतं का? तर असू शकतं. बरेचसे असे व्हायरसेस आहेत आणि बरेचसे देश याच्यामध्ये काम करत असणार, पण मला याच्याविषयी आता खात्रीपूर्वक काही माहिती नाही. पण होऊ शकतं का? तर हे नक्की होऊ शकतं. हा, हे करोनाच्या बाबतीत आहे का याचा अजून काही स्पष्ट पुरावा नाही, त्यामुळे आपण त्या बाबतीत आता न बोलणं चांगलं. नंतरचा प्रश्न आहे, बिल गेट्स फाउंडेशन सोबत सिरमचे टायअप झाले, या भागीदारीचे महत्व काय? भारताला त्याचा अंतर्गत आरोग्याच्या बाबतीत व आंतरराष्ट्रीय स्तरावर सॉफ्ट पॉवर बाबतीत कसा फायदा होऊ शकतो? गेट्स फाउंडेशन बरोबर आमचं काम बरेच वर्ष चालू आहे. त्यामुळे गेट्स फाउंडेशनची आमची गेल्या जवळजवळ 15-20 वर्षाची ओळख आहे म्हणतात, किंवा त्यांनी बऱ्याच आमच्या प्रोजेक्टमध्ये आमच्याबरोबर काम केलंय. अगदी मॅनिंजायटिस हे आफ्रिकेमध्ये लागेल तेव्हापासून ते डायरियल वॅक्सिन रोटा घ्या, किंवा मुलांमधला निमोनिया घ्या, किंवा आता मल्टिपल मॅनिंजायटिसची वॅक्सिन घ्या, या सगळ्यामध्ये त्यांच्याबरोबर आम्ही काम केलंय. त्यामुळे एक कसं असतं की त्यांच्याकडे पण खूप मोठी शास्त्रज्ञांची फौज आहे, आणि आमच्याबरोबर काम केल्यामुळे त्यांना एक फील असतो की या लोकांची किती केपेबिलिटी आहे. यांना जर काही एखादी गोष्ट सांगितली आणि मदत केली तर हे डिलिव्हर करू शकतात का? तर त्याचं त्यांना खात्री पटली आहे की बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्यांचं फायनान्सिंग आहे, आमचं पण को फायनान्सिंग असतं त्याच्याबरोबर, आणि या गोष्टीतनं बऱ्याच यशस्वी गोष्टी झाल्या आहेत. त्यामुळे गेट्सला नक्की हे वाटलं की सिरम बरोबर करार केला तर आपल्याला वॅक्सिनचं रिझर्वेशन करता येईल. आणि त्यामुळे या करारामध्ये त्यांनी कसं असतं की तुम्ही टेबलावर काहीतरी आणावं लागतं, दोन गोष्टींमध्ये डील होताना. समजा आम्ही वॅक्सिन आणलं आणि उद्या म्हणलात तुम्ही की नाही आम्हाला जरूर नाही, तर आम्ही जी रिस्क घेणार आहे
ती समजा 300 कोटी रुपयाची आहे, तर ही रिस्क कोणीतरी डी रिस्क करावी लागते. गेट्सनी काय केलंय की गेट्सनी आमच्याशी कोलॅबोरेशन केलंय की आम्ही तुम्हाला एवढे पैसे देतो, तुमचं वॅक्सिन सक्सेसफुल झालं तर एवढे आम्हाला द्यायचे डोसेस, आणि जर नाही झालं दुर्दैवाने तर दुसरं जे वॅक्सिन आहे आमचं त्याचे डोसेस, न्यूमोनियाचे वॅक्सिनचे डोसेस तुम्ही आम्हाला त्याच्यामधनं फेडायचे. आता ही निम्मी रिस्क त्यांनी घेतली आहे, निम्मी रिस्क आम्ही घेतली आहे. या आता जी आमची ॲस्ट्राझेनिकाची जी ट्रायल चालू आहे त्याच्यात अजून ट्रायल चालू आहे त्याची, त्यामुळे त्याच्या यशाची खात्री किती देता येईल आणि त्याच्यावर गेट्सचा किती विश्वास आहे याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. पण हे नक्की आहे की ज्या अर्थी गेट्सच्या शास्त्रज्ञांनी आमच्यावर विश्वास ठेवला, त्यांनी त्यांचा विचार केलाय की या औषधामध्ये खरंच काही दम आहे का, आणि या संस्थेला जर समजा औषध चांगले तरी निर्मिती एवढ्या मोठ्या प्रमाणावर इतक्या छोट्या अवधीमध्ये करायची क्षमता आहे का, त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, ह्युमन रिसोर्स आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी हा करार केला. याचा भारताला फायदा होईल का, तर आतापर्यंत भारताला फायदा होतोय आणि याच्या पुढे नक्की होईल. कारण कसं झालंय की तुम्ही बघाल तर बऱ्याचशा साथीचे जे रोग आहेत त्याच्यातल्या जवळजवळ 70% लसींची निर्मिती ही भारतामध्ये होते. जसं IT हा एक भारताचा फार मोठा स्ट्रॉंग पॉइंट झाला, तसा आता मला वाटतं की करोना ही इष्टापत्तीसारखं जर आपण थोडं धरलं तर जगाचं लक्ष आपल्याकडे लागलंय का, तर हो. आणि तुम्ही जर जगामध्ये खरंच 100 कोटी, 150 कोटी, 200 कोटी लोकांना लस पुरवू शकलात तर भारताकडे या दृष्टीने एक मोठा स्ट्रॉंग पॉइंट असू शकतो. आणि मग निर्मिती क्षेत्रात आपण याच्यामध्ये नक्की एक काय म्हणतात मॅन्युफॅक्चरिंग हब असं नक्की होऊ शकतं. सरकारी यंत्रणा पण तशाच आम्हाला साथ देतात. त्यामुळे बिल गेट्स, सरकारी यंत्रणा आणि सिरमच्या आतापर्यंतचा इतिहास या सगळ्यांचा विचार केला तर भारताच्या दृष्टीने हे चांगलं आहे आणि मानवजातीच्या दृष्टीने सुद्धा हे एक चांगलं पाऊल पडलं असं मला वाटतं. याशिवाय तुमचे काही प्रश्न नाही आहेत, पण तुम्हाला काही विचारायचं असलं लसी संबंधी, ट्रायल संबंधी, सध्याच्या करोनाच्या प्रसाराविषयी, औषधांविषयी जे काय मला माहिती आहे त्याचा मी तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आमच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आलेत. काही प्रश्न म्हणजे कदाचित त्या प्रश्नांमधून तुम्ही आधी बोललेल्या मुद्द्यातला एखादा भाग थोडा अधिक विस्ताराने तुम्हाला पुन्हा सांगावा अशी मी विनंती करीन. एक सचिन या श्रोत्याचा प्रश्न आहे की जेव्हा एखादा रोग हा येतो किंवा आता जसा कोविड-19 हा विषाणू आला आणि त्याच्यापासून आपल्याला आजार होतो हे कळल्यानंतर लस बनायची प्रोसेस कशी असते ती जरा पुन्हा म्हणजे टप्प्याटप्प्याने जर सांगितली तर बरं होईल. कारण बऱ्याच वेळेला म्हणजे कदाचित अशा प्रकारचे 2-3 प्रश्न आल्यामागचं कारण असं असेल की लस बनते म्हणजे काय होतं हे सांगायची कुठे सोयच नाहीये. म्हणजे आपण डॉक्टरांकडे जातो आणि ती लस घेतो, ही जेवढी प्रोसेस आहे इनफॅक्ट ती तितकीच कठीण आणि क्लिष्ट प्रोसेस त्याच्या आधीची असेल. तर ते जरा प्लीज. ठीक आहे. त्याच्याकरता थोडं म्हणजे लस काय आहे ह्याच्या अगोदर लस काय करते ह्याच्या अगोदर रोग होतो आणि माणूस काय त्याचा कसा सामना करतो हे तुम्हाला सांगावं लागेल आणि मग लसीकडे येऊ आपण. समजा आता हा कोविडचं इन्फेक्शन घ्या की तो विषाणू, तो व्हायरस आहे, तो नाकामधनं घशामधनं गेला की तो तुमच्या नाकामधल्या आणि घशामधल्या ज्या पेशी आहेत त्यांना अटॅक करतो म्हणजे काय करतो की त्याचं एक कव्हर असतं, तो त्या पेशींवर एक रिसेप्टर असतो, त्याच्यावर तो बसतो, अनलॉक होतो आणि त्याच्यातलं जे जेनेटिक मटेरियल आहे तो त्या पेशीमध्ये सोडतो. पेशीमध्ये सोडल्यावर तो काय करतो, पेशीची जी निर्मिती यंत्रणा आहे ती सगळी तो ताब्यात घेतो आणि मग तो त्याच्या प्रोजिनी तयार करतो. म्हणजे एक व्हायरस आत गेला तर तो त्यातनं 10 व्हायरस त्या पेशींच्या त्याचंच अन्न वापरतो, त्याचे सगळे मेकॅनिझम वापरतो आणि 10 व्हायरस तयार करतो. म्हणजे जर असा एक नंबर घेतला थिअरॉटिकली किंवा 1000 व्हायरस आहेत आणि 1,00,000 पेशींना त्यांनी इन्फेक्ट केलं वेगवेगळ्या वेळेला तर प्रचंड प्रमाणात या व्हायरसची निर्मिती होते. आता व्हायरस जेव्हा एखाद्या शरीरामध्ये येतो तेव्हा आपल्या शरीराला पण अशी एक यंत्रणा परमेश्वराने दिली आहे की त्याच्यामध्ये असा बाहेरून अटॅक झाला तर शरीराने काय करायचं. तर ही जी यंत्रणा आहे त्याला रेझिस्टन्स म्हणतात की हा विरोध करतो शरीर. तर त्या विरोधाचे 2 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार जो आहे तो फार स्पेसिफिक नसतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये डिफेन्स मेकॅनिझम
एक वरच्या स्तरावरचं असतं आणि एक अति खोल स्तरावर असतं. वरच्या स्तरावर पहिल्यांदा काय केलंय आपल्याला परमेश्वराने, आपले अश्रू दिले, स्किन दिलंय. या स्किन किंवा इंटॅक्ट स्किन किंवा टिअर मध्ये अँटीबॅक्टेरियल अँटीव्हायरल प्रॉपर्टी असू शकतात. त्यामुळे वरवर जर एखादा व्हायरस गेला तर स्किन मधनं तो आत जात नाही किंवा आपल्या ग्रंथींमधनं येणारे स्त्राव असते त्याच्यातनं तो त्याची काळजी घेतली जाते. हे सोडून कसं असतं की आता हा व्हायरस आतमध्ये गेलाय तर याची संदेश देणारी एक यंत्रणा आहे. ही खूप कॉम्प्लेक्स यंत्रणा आहे. थोडक्यात सांगतो. एखादी गोष्ट शरीरात आत आली की शरीरामध्ये एक फार मोठा सेल्फ आणि नॉन सेल्फ असा प्रकार आहे. म्हणजे आपलं शरीर आपलं काय नाहीये हे ओळखतं. म्हणजे जे काय नवीन पाहुणा आलाय तो आपल्यापासून वेगळा आहे हे ओळखणारी त्याची यंत्रणा असते. हे एकदा त्याला सिग्नल मिळाला की तो पहिली डिफेन्स लाईन उभं करतं. ही डिफेन्स लाईन त्याला TH1 म्हणतात किंवा इंटरफेरॉन या प्रथिनाविषयी थोडीफार माहिती असेल लोकांना की एक प्रथम म्हणजे जसं बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि आर्मी असं असतं तसं हा पहिला जो मुद्दा आहे की तो एक ग्रुप स्पेसिफिक असतो. म्हणजे एकाच पर्टिक्युलर विषाणूंवर ती यंत्रणा काम करेल असं नाही, बऱ्याचशा विषाणूंना ते रोधायचं काम करते. ही यंत्रणा काय करते की त्या विषाणूंचा प्रसार रोखायचा प्रयत्न करते आणि दुसऱ्या वेळेस ती काय करत असते, ती तुमच्या शरीराला सिग्नल देत असते की असं काही अटॅक झालाय बरं का, तुमची दुसरी यंत्रणा आता चालू करा. ही दुसरी यंत्रणा ही स्पेसिफिकली जो विषाणू आहे त्याच्या अगेन्स्ट एक प्रकारचं प्रथिन तयार करायला लागतं की ज्याला आपण अँटीबॉडी म्हणतात. ह्या अँटीबॉडी या प्रत्यक्ष त्या विषाणू किंवा जीवाणूंच्या जो काही ऍक्टिव्ह भाग असेल त्याच्या विरुद्ध तयार केलेली यंत्रणा असते. त्यामुळे शरीरातलं पहिलं जे असतं डिफेन्स मेकॅनिझम ते जोपर्यंत काम करत असतं तोपर्यंत शरीरातलं दुसरं मेकॅनिझम पण ऍक्टिव्हेट होतं की ज्याला इम्युनिटी म्हणतात. या इम्युनिटीचा हा दुसरा प्रकार आहे जो स्पेसिफिक असतो. आता लस निर्मितीमध्ये काय करत असतो आपण, एक प्रकारे जसं आता मी सांगितलं की विषाणू आला तर त्या विषाणूंचे तुकडे प्रोसेस केलेले असतात आणि एक फोटोग्राफ धरा की बॉडी त्या विषाणूंचे किंवा त्या तुकड्याचे 100-160 अँगलनी फोटो घेते आणि मग ती बघते की कुठला फोटोग्राफ किंवा कुठली यंत्रणा ही आपल्याला दरवेळेस नेहमी मिळणार आहे आणि मग त्याच्या अगेन्स्ट काही प्रथिनं तयार होतात. ही रक्तामधल्या पेशींचे हे गुणधर्म आहेत. हे जेव्हा ती करत असतात की त्या बरोबर त्याच्या अगेन्स्ट एक यंत्रणा तयार करायची, तेव्हा अजून एक यंत्रणा चालू होते ती म्हणजे त्याचे लक्षात ठेवतात की हा जर परत पुढच्या वर्षी आला तर माझ्या लक्षात राहायला पाहिजे. त्या लक्षात ठेवण्याची यंत्रणा असणारी पण शरीरामध्ये एक यंत्रणा आहे. हे सगळं चालू असताना अँटीबॉडी नावाचा जो घटक तयार होतो रक्तामध्ये तो या व्हायरसला किंवा तो जेव्हा आपल्या अटॅक करतो सेलमधनं आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये जाऊन मग आपल्याला ताप येतो, लंग मध्ये जातो, इन्फिल्ट्रेशन होतं, ही पुढची गोष्ट आहे. त्याच्या अलीकडे या अँटीबॉडी त्या व्हायरसला धरतात, कॅच करतात आणि त्याचं निर्मूलन करतात. ही जी अँटीबॉडी तयार करायची प्रक्रिया असते ही शरीराला ओळख करून द्यायचं काम लस करते. लस म्हणजे काय की समजा करोनाचा विषाणू आहे, आम्ही करोनाचा विषाणू घेतल्यावर त्याच्यातला कुठला भाग बॉडी बघत असते तर तो काय करते, जसं तुम्ही एखाद्या माणसाचं आयडेंटिफिकेशन सगळे ऑर्गन बघून करत नाही, व चेहरा, ठेवण, नाक ह्याच्यावरून आपण आयडेंटिफाय करत असतो, तसा तो जो तुकडा असतो की जे शरीर त्याच्याकडे बघत असतं तो तुकडा मी घेतो आणि तो तुकडा मी लसीच्या स्वरूपामध्ये तुमच्या शरीरात टोचतो. हा एक भाग झाला. किंवा करोनाचाच विषाणू घ्यायचा आणि त्याला इतकं गरीब करायचं की बॉडीमध्ये तो त्याचे कपडे किंवा त्याची जो बाह्य भाग आहे तो ओळखतो पण रोग काही निर्माण करू शकत नाही. हा पण एक लस निर्मितीचा भाग आहे. तशा दोन गोष्टींमधनं तुम्हाला शरीराला त्याची ओळख करून देता येते की अरे बाबा करोना नावाचा विषाणू असा येईल, त्याच्या अगेन्स्ट तयार करा अँटीबॉडी. म्हणजे तुम्हाला जेव्हा अटॅक होईल तेव्हा तुमच्या शरीरात ती यंत्रणा तयार असते. हा जो भाग आहे याला ऍक्टिव्ह इम्युनिटी असं म्हणतात. ऍक्टिव्ह म्हणजे की तुम्ही काहीतरी इंजेक्ट करायचं त्याच्या अगेन्स्ट तुमचं शरीर स्वतः प्रतिकार शक्ती निर्माण करते. ती बऱ्याचशा वेळेला अँटीबॉडीच्या स्वरूपात असते. दुर्दैवाने असं मी म्हणेन, कारण एक दुर्लक्षित झालेला प्रश्न म्हणजे ही जी फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स आहे त्याच्याकडे शास्त्रीय दृष्ट्या मी असं कबूल करेन की खरंच त्याच्याकडे फार लक्ष दिलं गेलेलं नाहीये. कारण असे साथीचे रोग असंख्य येणार, तुम्ही रोज काही 50-60 लसी तयार करू शकणार नाही आणि लस निर्मितीच्या क्षेत्रामध्ये खूप अवधी लागतो. तोपर्यंत लोकांनी काय करायचं, तर हा जो एक पहिल्या प्रकारचा ज्याला मी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणतो, ही यंत्रणा बळकट करणं आवश्यक आहे का, तर ती नक्की आवश्यक आहे. आणि लस निर्मितीमध्ये तुम्ही हा दुसरा भाग घेता की ज्याच्यामध्ये अँटीबॉडी तुमचं प्रोटेक्शन देतात आणि हे करण्याकरता लस
आता ही जर मोठ्या प्रमाणावर मला तुम्हाला जंतू तयार करायचे असतील तर ते जंतू कुठेतरी ग्रो करावे लागतात. म्हणजे एकाचे 10, 10चे 100, 100चे 1000 ही निर्मिती करणारी जी यंत्रणा आहे ती म्हणजे व्हॅक्सिन प्रोडक्शन आहे. हे केल्यानंतर मग तो विषाणू बरोबर आहे का, जे तुम्हाला शरीराला आवश्यक तो भागच दाखवतोय का, त्यानंतर त्याचा डोस बरोबर आहे का, ते तेवढं स्टेबल आहे का, 2 वर्षांनी व्हॅक्सिन घेतलं तर ते राहील का, माझ्या शरीरात याच्याविषयीची स्मरणशक्ती येईल का, हे सगळं करणारी यंत्रणा म्हणजे कोरोनाच्या किंवा कुठल्याही अशा प्रकारच्या विषाणूंविषयी माणसाची तयारी. एक थोडा जनरलाइज प्रकारचा प्रश्न आलाय, पण हा. मला तो मुद्दाम घ्यावासा वाटतो कारण तो एक पब्लिक ओपिनियन या दृष्टीने महत्वाचा आहे. संदीपजींचा प्रश्न आहे की दिवाळीपर्यंत कोरोनाची दुसरी लाट येईल, तर ही ह्या अशी रोगाची लाट येणं म्हणजे नक्की काय असतं, किंवा ही शक्यता किंवा हा धोका कसा काय असतो? आणि ह्यालाच एक जोडून डॉक्टर एक छोटा प्रश्न आहे की तुम्ही जी फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स म्हणाल की तोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत काय करायचं, तर या पॉइंट ऑफ व्ह्यू एक प्रश्न असा आहे की मग लस न येईपर्यंत लॉकडाऊनचा आग्रह धरणं हा एकच उपाय आहे का? ह्या व्यक्तीने आपलं नाव नाही विचारलंय, पण माझ्या मते हा ह्याच्याशी रिलेटेडच प्रश्न आहे, म्हणून दोन्ही एकदम घेतले. बरं, सध्या दुसऱ्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देतो की लॉकडाऊन हा एक उपाय आहे का, तर हा एक स्टॅटिस्टिकल भाग आहे. म्हणजे याच्याविषयी आपण दुमत करायचं कसं नाही की ह्याला एक म्हणजे आमच्या भाषेमध्ये R0 नावाचा फॅक्टर असतो की मी एक समजा मी इन्फेक्ट झालो तर माझ्या सहवासातल्या किती लोकांना मी इन्फेक्शन देऊ शकतो. तर आता करोनाच्या बाबतीत साधारण हा R0 आहे 2.5, 3 असा. म्हणजे एक माणूस इन्फेक्ट झाला तर तो 3 माणसांना इन्फेक्ट करायचा, प्रसाद द्यायचा त्याला पॉवर असते. मग तुम्ही एकाचा एक कसा कराल, तर त्याच्यातनं येणारे उरलेले 2 आहेत त्यांना अवॉइड करायचं की बाबा तू या माणसाच्या सहवासात येऊ नको. म्हणजे ऍट अ टाइम जे नंबर ऑफ इन्फेक्टेड लोक आहेत ती कमी होतील. याच्यामध्ये दुसरा अर्थ असा आहे की याच्यामध्ये काही पेशंट खूप सिरियस होतात. तुमची एक हॉस्पिटलमध्ये मॅनेज करायची एक नंबर असतो. तुम्ही 1000 लोक इन्फेक्ट झाली तर मग माझ्याकडे 10 हॉस्पिटल आहेत, प्रत्येकी 100 बेडमध्ये मी हे करीन. पण 1000 ऐवजी 10,000 लोक इन्फेक्ट झाली तर करायला माझ्याकडे यंत्रणा नाहीये. मग ही मला उपचार जरी करायचे असले तरी माझ्याकडे यंत्रणा नाही, तर हे कसं करता येईल, त्याला फ्लॅटनिंग ऑफ कर्व म्हणतात. म्हणजे हा एक कर्व असतो की नंबर ऑफ डेज वर्सेस पेशंट. हे मला पीक नको असतो, मला असं फ्लॅट लागतं. म्हणजे रोज 10 आलेले चालतील, एका दिवसात 500 नको. रोज 10 50 आले तर मला 50 दिवसात त्यांना ट्रीट करता येईल. त्यामुळे लॉकडाऊन या विषयाचा मूळ गर्भित अर्थ असा आहे की फार माणसांनी एकत्र येऊन या इन्फेक्शनचा स्प्रेड करू नये किंवा त्याचं फार लागण दुसऱ्या लोकांना करू नये. आता याच्या बाबतीत तुम्ही बघितलं तर गोवर वगैरे गोष्ट 10 लोकांना इन्फेक्ट करू शकते, किंवा नागिण हा लोक टच मध्ये येणारे लोक तेवढे इन्फेक्ट होतात. रुबेला, गालगुंड, कांजिण्या हे अतिशय इन्फेक्टिव्ह आहेत. सुदैवाने आपल्या हा म्हणजे गोवर इतका इन्फेक्टिव्ह नाहीये, पण याच्यावर उपचार एवढाच आहे सध्या की तुम्ही लांब राहा आणि नंबर कमी करा एकत्र यायचा. त्यामुळे लॉकडाऊन हा पेनफुल आहे, हे सगळं मला मान्य आहे. त्यातनं आर्थिक अडचणी येतात, हे सगळं मान्य आहे. पण एका दिवशी 5000 पेशंट एखाद्या ठिकाणी नाही ट्रीट करता येणार. आणि तुम्ही यू कॅनॉट डिनाय, लोकांना समजा आले श्वासाला त्रास होतोय तर तुम्ही असं म्हणणार का नाही आम्ही तुम्हाला औषध देऊ शकणार, आमच्याकडे काही नाही, असं नाहीये. त्यामुळे नंबर कमी करणं एवढाच त्या लॉकडाऊनचा अर्थ आपण धरावा असं मला वाटतं. पुढचा प्रश्न आहे स्वाती कामत यांनी विचारला की भारतामध्ये ज्या वॅक्सिन बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्यांची जी कपॅसिटी आहे ती भारताच्या रुग्णसंख्येला पुरेशी आहे का, किंवा भारत हा वॅक्सिन प्रोड्युसर हा होऊ शकतो का? आणि एक त्याला जोडून अजून एक प्रश्न आहे, वैभव यांनी विचारलाय की भारत हा लस बनवणारा देश आहे, पण मग लसीवर संशोधन हे प्रगत देशांमध्ये होतं, त्याला काही कारण आहेत का की भारतात हे संशोधन का होऊ शकत नाही? म्हणजे आपण जर लार्जेस्ट प्रोड्युसर असू तर वाय नॉट इनोव्हेटर? एक जोडी. हा, बरं. तुमचा माझ्याशी पहिला प्रश्न तुम्हाला वाटतं मी उत्तर द्यायला त्याचं राहिलंय की लस निर्मिती होईपर्यंत जो प्रायमरी डिफेन्स लाईन आहे, आता ही प्रायमरी डिफेन्स लाईन किंवा माणसाची प्रतिकार शक्ती म्हणतात त्याला. म्हणजे अँटीबॉडी ही एक पण प्रतिकार शक्ती आहे, तसंच माणसाची जनरल रोगप्रतिकारक शक्ती हा पण एक प्रकार असतो. आणि ते करायला तुमचं आरोग्य जितकं नॉर्मल ठेवता येईल तुम्हाला, म्हणजे हेल्दी आरोग्य, ज्याला कोमॉर्बिडिटी कमी आहेत, ह्या संदर्भात किंवा या विषयात फार काही कोणी केलंय असं मला वाटत नाही. कारण सगळी लोक रोग आल्यानंतर त्याच्यावर लस आणि औषध
हे शोधायला लागतात. रेमडेसिवीर घ्या किंवा हायड्रोक्लोरोक्विन घ्या किंवा लस घ्या, पण हे यायच्या अगोदर असे असंख्य विषाणू येतात जातात किंवा येत असतीलही. हा रेझिस्टन्स माणसामध्ये आणण्याकरता काय करता येईल की त्याचा डिफेन्स चांगला करता येईल, या म्हणजे ही जी संकल्पना आहे की अनारोग्याविषयी चर्चेऐवजी आरोग्यविषयक चर्चा जर जास्त करता आली तर मला वाटतं बराचसा याच्यातनं जो मॉर्बिडिटी किंवा मॉर्टॅलिटी आहे ती कमी होऊ शकेल. आणि याविषयी मग वेगवेगळे तुमचे एक्सरसाइज असतील, योगा असतील, प्राणायाम असतील, तुमचं लाईफ रुटीन असतील, तुमची मेंटल हेल्थ असेल, या सगळ्या गोष्टींचा परिपाक माणसाची एक जनरल रेजिस्टन्स देण्याकरता होतो. आणि त्याच्याकडे माझ्या अंदाजाने आपण फार काही लक्ष दिलेलं नाहीये. तर ते जर केलं तर ही जी प्रथम दर्जाची किंवा फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स आहे ती जास्त कार्यक्षमतेने काम करेल असं मला वाटतं. तिसरा प्रश्न तू विचारला, भारतात लस निर्मिती होते का आणि ती होईल का? तर भारतातल्या सगळ्या कंपन्यांनी ज्या आता साधारण मोठ्या स्केलवर काम करतायत तर त्या नक्की भारताला तर लस नक्कीच पुरवू शकतील. आणि ते आपण हब नक्कीच होऊ. जो तुम्ही पुढचा प्रश्न विचारला की त्याची जी रिसर्च चालतं, हे नक्की आहे की याचा जो मूळ रिसर्च आहे तो बराचसा वेस्टर्न कंट्रीज मध्ये झालेला आहे. की ज्या नवीन नवीन प्लॅटफॉर्म टेक्नॉलॉजी आल्या आहेत, म्हणजे mRNA आलंय किंवा ॲडिनो वेक्टर आलंय किंवा सुपर ॲटिन्युएटेड करोना आलंय, या सगळ्या mRNA या सगळ्या गोष्टींचं मूळ संशोधन बाहेर झालं हे खरं आहे. भारतामध्ये हे संशोधन करायची ताकद ऐकत जरूर आहे. फक्त आपल्याला काय की आपल्या काही धोरणांमध्ये ऍप्लिकेबिलिटी किंवा आन्सरेबिलिटी ही जर आली आणि तरुण शास्त्रज्ञांना ह्या जर निधी उपलब्ध करून दिला किंवा त्यांना एक टार्गेटेड गोष्टी सांगितल्या की आम्हाला हा प्लॅटफॉर्म इथं करून पाहिजे, या प्लॅटफॉर्मचं जेव्हा निर्मिती होईल तेव्हा त्याचं आम्ही इन लायसन्सिंग भारतीय कंपन्यांना देऊ, असं जर करता आलं तर रिसर्च नक्की भारतामध्येच होईल. पण हे नक्की आहे की आता ह्याचं जे मूळ संशोधन आहे ते पाश्चिमात्य देशांमध्येच आहे. तुम्ही चायनाचं उदाहरण घेतलं तर बघा, चायना मात्र सेल्फ सफिशियंट व्हायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे मोदीजींनी जे आत्मनिर्भरता सांगितले त्याच्यामध्ये ही गोष्ट खरंच प्रामुख्याने आहे. आपल्या शास्त्रज्ञांना नक्की कपॅसिटी आहे, आपल्याकडे भरपूर अनुभव आहे. त्यामुळे मला वाटतं की याला एक योग्य मार्ग आणि दिशा जर दिली गेली तर नक्की करता येईल. एक प्रश्न आहे सूर्यकांत यांचा की IPRचे जे नियम आहेत ते नियम कोरोनाचं सावट लक्षात घेता शिथिल केले जातील का, की जेणेकरून हे लोकांपर्यंत, जसं तुम्ही ते युगोस्लावियाचं उदाहरण दिलं त्याच्यामुळे माझ्या मते हा प्रश्न आला असावा. आत्ताच्या युगामध्ये मला नाही, हे फार व्यावहारिक जग आहे त्यामुळे आत्ता हे होईल असं मला वाटत नाही. पण याच्यावर एक तोडगा आहे की तुमचा देश एखादी टेक्नॉलॉजी किंवा एखादी इतकी इसेन्शियल गोष्ट असेल तर तो देश इन लायसन्सिंग करू शकतो. जो कोणी याचा लायसन्स होल्डर असेल त्याच्याशी ऍग्रीमेंट करता येतं. असं होत नाही की देणार नाही कोणी, फक्त त्या गोष्टी कराव्या लागतील. ते तुम्हाला ओलांडून जाता येणार नाही नक्की. पुढचा प्रश्न असा आहे की सुनीलजींचा प्रश्न, एखादा व्यक्ती कोरोनापासून बरा झाला की त्याला परत कोरोना होऊ शकतो का नाही, याबद्दल असं काही ठोस संशोधन आता झालंय का? मला माहिती आहे थेट लशीशी संबंध नाहीये, पण माझ्या मते तुम्हाला हा प्रश्न द्यावा. आणि अजून एक अनुवंशिक दृष्ट्या याचं कितपत महत्व आहे? पहिल्या प्रश्नाचं उत्तर की बरीच लोकांचा हा समज आहे आणि त्याच्यावर खरंच डेटा गोळा करणं चालू आहे. आज मितीला म्हणजे अगदी आज सकाळपर्यंत जरी तुम्ही WHO किंवा ICMRचा डेटा बघितला तर असं अजून दिसत नाहीये की एकदा करोना झाल्यावर परत त्याला करोना होईल. कधी कधी असं होतं की करोना बरा झालाय हे जी सर्टिफाय करणारी यंत्रणा असते, तुमच्या घशाचा स्वाब घेतात, व्हायरस नाहीये म्हणून सांगतात. कदाचित असं असू शकतं की ती थोडी सदोष असली किंवा तुमच्या सॅम्पलमध्ये तेव्हा नव्हता, पण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पुढच्या 8 दिवसांनी सॅम्पल घेतलं आणि त्याच्यात होतं, तर याचं भाषांतर असं केलं जातं की अरे हा करोना बरा झाला होता पण याला परत करोना झाला. तर असं अजून कुठलाही डेटा नाहीये. आणि आत्तापर्यंत इतिहास असा आहे की जर तुम्हाला एखादं हेवी इन्फेक्शन झालं कुठलंही तर तुमच्या शरीरामध्ये मेमरी आणि अँटीबॉडी तयार होतात की ज्या तुम्हाला नक्की रेजिस्ट करायला मदत करतात. आज हा डेटा नाही आहे. एक वेगळा प्रश्न आला की जेव्हा एखादी लस तयार होते तेव्हा ती लस ही युनिव्हर्सल असते का?
म्हणजे कदाचित त्या व्यक्तीला सर विनायक नावाच्या एका श्रोत्याचा प्रश्न आहे की भारतातील एखादं वॅक्सिन बनलं तर त्याचा एखाद्या एखाद्या प्रदेशामध्ये इम्पॅक्ट कमी किंवा जास्त असा भौगोलिक काही विषय असतो का? नाही, असा भौगोलिक काही विषय नाही. तो एक मगाशी प्रश्न राहिला तुम्हाला उत्तर देता की याचं अनुवंशिक काही असतं का, तर हा. इन्फेक्शस डिसीजला अनुवंशिकता अशी कुठं लागलेली नाहीये आतापर्यंत तरी. अनुवंशिक काय असू शकतं की तुमची रेजिस्टन्स पॉवर, तुम्हाला जे परमेश्वर किंवा तुमच्या पेरेंट्सनी दिलेलं शरीर आहे ते जर तुम्हाला व्यवस्थित ठेवता आलं तर मग अनुवंशिकतेचा सुद्धा काही याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. पण करोना विषय आणि अनुवंशिकता याच्यात काही प्रॉब्लेम नाही, कोणालाही केव्हाही होऊ शकतो. पुढचा आता एक प्रश्न शेवटचा. संतोषजींचा आहे. हा. त्यांचा प्रश्न असा आहे की एखाद्या व्यक्तीला एकदा कोरोना होऊन गेल्यानंतर तो पुन्हा होईल की नाही या संबंधीचा डेटा गोळा करणं हे जसं सुरू आहे तसं त्याचं टेस्टिंग करताना आपल्याकडे काही मर्यादा येऊ शकतात का? माझ्या मते रशियाच्या संदर्भामध्ये हा प्रश्न असावा की त्याची विश्वासार्हता की याचं स्टॅटिस्टिकल गणित कसं ठरवलं जातं की किती म्हणजे नंबर ऑफ लोकांवर टेस्टिंग होणं आवश्यक आहे अशा. हा, हा थोडा जरा टेक्निकल मुद्दा आहे. आता तुम्हाला म्हणजे सांगतो की एखाद्या गोष्टीचा उपयोग होतो का हे बघणाऱ्यासाठी दोन आवश्यक गोष्टी असतात. ती म्हणजे की त्याला कोरिलेट्स ऑफ प्रोटेक्शन. आता मी त्याचं भाषांतर करतो की एखाद्याला एखादा औषध दिलं तर त्याच्या शरीरामध्ये उत्पन्न होणारी प्रतिकार शक्ती आणि त्या प्रतिकार शक्तीचं मूल्यमापन करायचं आणि रोग बरा करायची शक्ती ह्याच्यात साधर्म्य आहे का? म्हणजे मी जर सांगितलं की तुमच्या शरीरात 100 अँटीबॉडी तयार झाल्या तर 100 अँटीबॉडी तयार होणं म्हणजे रोग न होणं, हा जर इक्वेशन आलं तर त्याला म्हणतात कोरिलेट ऑफ प्रोटेक्शन. बऱ्याचशा रोगांमध्ये हे माहीत नसतं. आता करोना विषयी पण माहीत नसतं की किती अँटीबॉडी म्हणजे कोरिलेट्स ऑफ प्रोटेक्शन आहे. म्हणून त्याला काय करावं लागतं, त्याला एफिकसी ट्रायल करावी लागते. एफिकसी ट्रायल म्हणजे काय असतं की 5,000 लोकांना दिलं आणि त्यांचा पुढे 6 महिने फॉलोअप केला. हे एक स्टॅटिस्टिक्स आहे की तिथं रोग दर 1000मध्ये 10 लोकांना होतो असं धरूया. 1000मध्ये 10 लोकांना करोना होतो. मी जर 5,000 लोकांना दिलं तर शक्यता अशी आहे की 50 लोकांना तरी करोना व्हायला पाहिजे. मग 5,000 लोकांना लस दिली जात नाही, 5,000 दिली जाते आणि मग बघतात की ज्यांना लस दिली नाही त्यातल्या 50 पैकी किती 40 आणि ह्याच्यापैकी किती लोकांना दिली 2. तर मग ह्याच्यातल्या 50 आणि ह्याच्यात 2 म्हणजे हे 96% काम करत आहे. डोबळ मनाने तुम्हाला सांगतो ही एफिकसी ट्रायल असते. आता करोना विषयी काय आहे की शरीरामध्ये अँटीबॉडी तयार होतात का? होतात. मेमरी होती का? हे पण आपण छोट्या स्केलवर बघितलंय. पण हे एफिकसी आहे का हे करण्याकरता जो नंबर लागतो तो तिथला इन्फेक्शन रेट किती याच्यावर आहे. मी जसं सांगितलं की मी गृहीत धरलं की 1000मध्ये 50 लोकांना होतं तर 5,000 म्हणजे 250 लोकांना व्हायचे चान्सेस आहेत. तसा हा इन्फेक्शनच्या रेटवर किती लोकांमध्ये याची एफिकसी हा नंबर तयार केला जातो. हे एक मोठं स्टॅटिस्टिक्स आहे. आता करोनाच्या चाचणीमध्ये असं चाललंय की ब्रिटनमध्ये जवळजवळ 30,000 लोकांवर, ब्राझीलमध्ये आणि आफ्रिकेमध्ये अशी मिळून 30-40 हजार लोकांवर ही चाचणी चालू आहे शेवटच्या स्तरावरची. याच्यावरनं आपल्याला अपेक्षित असं आहे की ब्रिटनमध्ये 1000तनं 10 लोकांना होतोय तर मी 30,000 लोकांना किती व्हायला पाहिजे आणि त्याच्यातनं मला कळतं की अरे इतक्या लोकांना झालं नाही म्हणजे हे इफेक्टिव्ह आहे. हे जेव्हा प्रूव्ह होईल आणि हे चालू आहे आता, हे आमचं साधारण अंदाज असा आहे की ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत त्याचा डेटा येईल किंवा 30,000 लोकांमध्ये एवढ्या इन्फेक्शन रेटमध्ये इतकं प्रोटेक्शन आहे. आम्ही जे इथे निर्मिती करतोय ती आम्ही ब्रीच करणार त्यांच्या एफिकसीची की हे वॅक्सिन दिल्यानंतर इतकी एफिकसी आहे तर आम्ही 3,000 लोकांना, समजा भारतात 1,500 लोकांना दिलं तर त्यांच्यामधल्या अँटीबॉडी ज्या येतील त्या आम्ही धरणार की हे एफिकसी असलेल्या वॅक्सिन विषयी एवढ्या अँटीबॉडी होत्या तिथं म्हणून आमच्या एवढ्या अँटीबॉडी आहेत तर हे एफिकेशियस असायला पाहिजे. आपण जर भारतामध्ये याची वाट बघत बसलो तर 2 वर्ष लागतील अजून. आणि म्हणून आपण काय करतोय की ग्लोबल क्लिनिकल ट्रायलचा एक पार्ट धरून ती एफिकसी ट्रायलची आपण लिंक करतोय भारतामध्ये. आणि भारतामध्ये सुद्धा जिओग्राफिकली मगाशी जो प्रश्न विचारला की प्रादेशिक काही इम्पॅक्ट पडेल का, ह्याच्याकरता अशी ट्रायल ही जवळजवळ साऊथ, नॉर्थ, ईस्ट, वेस्ट अशा बऱ्याच ठिकाणी करावी लागते. अशी जवळजवळ 11-12 सेंटर्स आम्ही देशभर निवडले, सगळ्यांनाच हे करावं लागतं. आणि मग त्याच्यातनं आपण बघू की 1,500 लोकांना आम्ही दिलेला डेटा, त्यांचा 30,000चा डेटा हे कसे एकमेकाशी बोलतील आणि मग त्याच्यावर आपण ठरवू की ही गोष्ट इफेक्टिव्ह आहे का नाहीये. त्यामुळे ही मोठी एक काय म्हणतात मोठं एक यंत्रणा असते हे सगळं राबवणारी.
एक रचना यांनी प्रश्न विचारलाय की एखादी लस आल्यानंतर ती लस किती वेळा द्यायची ह्याचं निकष कसा असतो? हा, आता कसं आहे की जेव्हा तुम्ही प्राण्यांमध्ये एक्सपेरिमेंट करता, आता आपण या ॲडिनो व्हायरस किंवा चेडॉक्स जे आपण ॲस्ट्राजेनिकाचं करतोय, त्यांनी पहिल्यांदा माकडांमध्ये केल्यावर त्यांना असं दिसलं की दुसरं इंजेक्शन दिलं तर दुसऱ्या इंजेक्शनमध्ये तयार होणारी मेमरी ही पहिल्या इंजेक्शनपेक्षा जास्त चांगली आहे आणि अँटीबॉडीचं कॉन्सन्ट्रेशन पण खूप वाढलंय. मग अशा परिस्थितीमध्ये एक डोसऐवजी 2 डोस द्यावे लागतील. तर माणसामध्ये जेव्हा त्यांनी फेज 1 मध्ये गेलं तेव्हा सुद्धा त्यांनी काही सेंटरवर एकच दिला, काही सेंटरवर 2 दिले आणि मग बघितलं नाही, 2 मध्ये याचा इफेक्ट जास्त चांगला आहे. त्याला डोस रेंजिंग किंवा डोस फ्रिक्वेन्सी म्हणतात. हे तिथं तयार होतं आणि मग मोठ्या ट्रायलमध्ये जो पहिला निकष लावलेला असतो तोच पुढे लावला जातो. ह्याच्यातल्या सगळ्या गोष्टी 2 डोस मध्ये येतील असं नाही. आता काही गोष्टींवर आम्ही प्रयत्न करतोय की ज्याच्यामध्ये एकाच डोसमध्ये काम व्हायची शक्यता आहे. होईल का आता माहित नाही, पण प्राण्यांमध्ये तर असं दिसतंय की हो, हे एका डोसमध्ये सुद्धा काम व्हायची शक्यता आहे. वेगवेगळे प्लॅटफॉर्मच्या वेगवेगळ्या प्रोज अँड कॉन्स असतात, फायदे तोटे असतात. तसं आम्ही एक 2-3 प्लॅटफॉर्म तयार करतोय. त्याच्यामध्ये एका प्लॅटफॉर्ममध्ये जे आता सगळ्यात पुढे त्याच्यामध्ये 2 डोस, पुढे येणाऱ्या एखाद्या प्लॅटफॉर्ममध्ये असं होऊ शकेल की एकाच डोसमध्ये काम होऊ शकेल. एक प्रश्न आहे त्याच्याबद्दल थोडं काही जणांना कन्फ्युजन असतं. हर्ड इम्युनिटी आणि लस या 2 गोष्टींचा काय संबंध आहे? किंवा हर्ड तुम्ही इम्युनिटी आधी हर्ड इम्युनिटीवर थोडं बोललात तर जरा बरं होईल, कारण हे लोकांना एक तर अर्धवट कळलेलं आहे असं आम्हाला लक्षात येते, किंवा कारण काही प्रश्न जे येतात की एक प्रश्न असाही आलाय की हर्ड इम्युनिटी ज्यांना आहे त्यांनी लस घेतली नाही तरी चालेल का? तर हा म्हणजे माझ्या मते हे जरा थोडं हो, सविस्तर. हर्ड इम्युनिटी हे कसं आहे म्हणजे ही कन्सेप्ट अशी आहे की समजा आपल्या देशात 100 कोटी लोक आहेत. 100 कोटी लोकांपैकी 10 कोटी लोकांना समजा इन्फेक्शन झालं आणि त्यांच्यात इम्युनिटी आली. उरलेल्या 90 कोटी लोकांना ते सावज म्हणून आहेत का व्हायरसचं? तर आहे. त्यामुळे उरलेल्या 90 कोटी लोकांपैकी समजा पुढच्या 5 कोटी लोकांना झालं तर पुढच्या 25 कोटी लोकांना ते इन्फेक्शन देऊ शकतात का? देऊ शकतात. पण ज्यांना रेजिस्टन्स झालाय 10 कोटी त्यांना देऊ शकत नाही. त्यामुळे रेजिस्टन्स बिल्ड करणं हे एक परत स्टॅटिस्टिकल इक्वेशन आहे. तर भारतामध्ये असं आहे की हर्ड इम्युनिटी यायला म्हणजे त्या व्हायरसला जो होस्ट असतो त्याचा नंबर इतका कमी झाला पाहिजे की त्याला होस्टच मिळाला नाही तर तो आपोआप एकदम त्याची सिव्हिअरिटी आणि त्याचा फ्रिक्वेन्सी कमी होते. तर भारतामध्ये हर्ड इम्युनिटी, हर्ड ह्याचा अर्थ कर गोठा किंवा एक मोठा समाज. 100 कोटी लोकांमध्ये आजच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे 60 ते 70 कोटी लोकांना जेव्हा याची इम्युनिटी येईल तेव्हा ह्या डिसीजचा स्प्रेड एकदम कमी होईल. युजली ही संख्या 80 पर्यंत जाते. 80% लोक जेव्हा इम्युनाइज होतात तेव्हा व्हायरसला होस्ट राहत नाही, त्यामुळे त्याची ट्रान्समिसेबिलिटी कमी होते. मी तुम्हाला पूर्वी जो R0 फॅक्टर सांगितला त्याच्यामध्ये एकापासून पुढच्या 3 लोकांना देताना त्यातली 2 लोक जर ऑलरेडी इम्युनाइज असतील तर त्याचा काही उपयोग होणार नाही. अशा तऱ्हेने जो मोठा समाज आहे की ज्याच्यामध्ये अँटीबॉडी आहेत, हा हर्ड इम्युनिटीचा प्रकार आहे आणि तो एक स्टॅटिस्टिकल आहे. किंवा 100 कोटी लोकांमध्ये 80 कोटी लोकांमध्ये जर झालं तर ती हर्ड इम्युनिटी येते, त्याला हर्ड इम्युनिटी म्हणतात. आता हर्ड इम्युनिटी आणायची कशी? तर सगळ्या 80 कोटी लोकांना इन्फेक्शन झालं पाहिजे किंवा 80 कोटी लोकांना लस मिळाली पाहिजे. लस दिली तर अँटीबॉडी तयार होईल, तेच डिसीजनी होईल. आता तुमचा प्रिफरन्स कशाला? 80 कोटी लोकांना रोग म्हणून इम्युनिटी द्यायची का लस देऊन द्यायची? तर आपण लस देऊन करायची. त्यामुळे 80 कोटी लोकांना जेव्हा लस येईल तेव्हा ती त्याची हर्ड इम्युनिटी होईल. हा त्याच्यातला फरक आहे. दर्शन यांचा प्रश्न आहे की या निमित्ताने भारतामध्ये औषध निर्मिती क्षेत्र किंवा औषध निर्मिती संशोधन याच्या करिअर संदर्भात नवे आयाम निर्माण होतील का, किंवा काही नव्या संधी उपलब्ध होऊ शकतील का? भारत ह्या सगळ्यात कुठे आहे? हो, खरं सांगू तुम्हाला म्हणजे मला ते प्राईम मिनिस्टर मोदींचं वाक्य आवडतं की प्रत्येक कलॅमिटी ही संधीमध्ये करता येते का? तर करता येते. आता आपल्या देशामध्ये रेमडेसिवीर घ्या, व्हेंटिलेटर घ्या, पीपी किट घ्या, मास्क घ्या आणि लस घ्या. हे पुढे लागणार आहेत का? तर हे सगळीकडे लागतात. हे फक्त पॅन्डेमिकला लागतात का? असं नाही, कुठल्याही रोगाला लागतात. याच्याच बरोबर हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर, ट्रेंड पीपल, नर्सेस, डॉक्टर हे इतके लागणार आहेत का? तर ते लागतात. आज आपल्यामध्ये खरंच कमी आहेत. त्यामुळे जर
याच्याकडे आपण एक दुर्दैवी संधी असं म्हणून म्हणलं तर नक्की भारताला याच्याकडे एक संधीमध्ये रूपांतर करायची हे नक्की संधी आहे असं मला वाटतं. दीपक यांचा प्रश्न आहे की भारतीय लोकांची प्रतिकारक शक्ती किंवा अशी वांशिक प्रतिकारक शक्ती आणि असं काही गणित असतं का जेव्हा आपण एखाद्या पॅन्डेमिक किंवा एपिडेमिकचा विचार करतो तेव्हा? ढोबळ उत्तर आहे की नवीन जेव्हा पॅन्डेमिक असते तेव्हा ती पॅन्डेमिक होते कारण तुमच्या शरीराला कोणाला ओळखच नसते. त्यामुळे आता करोना हा विषाणू हा जगात कोणी बघितलेला नव्हता, त्यामुळे तो वाऱ्यासारखा पसरला. फक्त अनुवंशिक हे असू शकतं की याच्या भावाची, आता काही लोकांना ऍडिनो व्हायरसची इन्फेक्शन झालेली असतात किंवा सार्स सारखे जे व्हायरसेस आहेत, म्हणजे एक्झॅक्टली कोविड नाही पण सार्सच्या फॅमिली मधले जे दुसरे व्हायरस यांची साधी सर्दीवाली इन्फेक्शन असते, तर तुमच्या शरीरात त्याच्या अँटीबॉडी असतात, त्या थोड्याफार प्रमाणात तुम्हाला नक्की त्याला रेजिस्टन्स देऊ शकतात. हा एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट आहे की तुमच्या शरीरामध्ये पूर्वीची वॅक्सिनेशन, आत्ताची वॅक्सिनेशन याच्यावरनं तुमची एक मी जी म्हटलं फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स तयार होत असते आणि त्यामुळे एका विशिष्ट वयामध्ये याचा प्रसार खूप कमी होतो. अगदी तुम्हाला म्हणजे मलाही हा पडलेला प्रश्न आहे की भारतामध्ये बघाल तुम्ही तर आता मागच्या वर्षी MR वॅक्सिनची मोठ्या कॅम्पेन झाल्या भारतामध्ये, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केल्या आणि त्या सगळ्या शाळांमध्ये झाल्यात. आणि आता जर तुम्ही डेटा बघितला तर 5 वर्षापासून ते 10-12 वर्षापर्यंतची मुलं किंवा 15 ह्यांच्यामध्ये हा प्रमाण अत्यंत अल्प आहे. त्यामुळे अशा काही थेअरी पण फ्लोट झाल्या की ज्या देशांमध्ये तोंडातनं OPV दिलंय किंवा MR वॅक्सिनचे कॅम्पेन झाले किंवा BCG वॅक्सिनचे कॅम्पेन झाले, त्या लोकांची प्रतिकार शक्ती प्रिपेअर्डनेस मध्ये असते, ज्याला ट्रेंड इम्युनिटी हा आजकालचा मोठा परवलीचा शब्द आहे. तर अशा ट्रेंड इम्युनिटीचा फायदा नक्की लोकांना होतो, होईलही. किती होईल ह्याचं अजून गणित नाही कोणाला माहिती. अगदी शेवटचे 2च प्रश्न घेतो, तुम्ही एकत्र उत्तर दिलं तरी चालेल. एक प्रश्न समर्थ म्हणून एकाने विचारलाय की कोरोनाची लस समजा आली, म्हणजे ते फॉर्म्युला एकदा समजला आणि तो औषध निर्मिती कंपन्यांकडे आला की त्याच्यानंतर लस बनून ती सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याची प्रोसेस कशी असते, म्हणजे ती कशी जाते? आणि दुसरं, जो सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्यामुळे कुणी विचारला हा मुद्दा थोडा चुकीचा ठरेल, की नक्की लस अजून किती महिन्यानंतर येईल असं तुम्हाला वाटतं? ठीक आहे. कसं असतं की लस तयार झाली की त्याचं डिस्ट्रीब्युशन एक फार मोठी यंत्रणा आहे. म्हणजे मी काही डिस्ट्रीब्युशन मधला एक्सपर्ट नाहीये, पण आत्ताच्या अनुभवावरून सांगतो की भारतामध्ये खूप मोठी लोक ही प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये औषधं किंवा लस घेत असतात. आणि तुम्ही जर पोलिओ वॅक्सिनच्या कॅम्पेन बघितल्या किंवा MR वॅक्सिनच्या कॅम्पेन बघितल्या तर स्टेट लेवलपासनं डिस्ट्रिक्ट लेवलपासनं तालुका प्लेस, त्याच्यानंतर प्रायमरी हेल्थ सेंटर, पंचायत अशा ठिकाणी ही यंत्रणा सरकारने उभी केली आहे आणि ती सक्सेसफुली चालली आहे. आणि OPV मध्ये नक्की असं दिसलं की फार अगदी खेडेगावातल्या लोकांपर्यंत ही लस पोहोचवता येते का, ज्या कंडिशन मध्ये पोहोचवायचं असेल त्या पोहोचवता येते का, तर ही येते. हा झाला त्याच्यातला चांगला आणि कन्स्ट्रक्टिव्ह भाग. आता आम्ही निर्मिती समजा सुरू केली तर सायकल अशी असते की समजा माझ्याकडे टेक्नॉलॉजी, आज मी सुरू केलं मॅन्युफॅक्चरिंग तर रोज मी किती डोस तयार करू शकतो, तर बाबा मी 0.5 मिलियन डोसेस करतो. याचा अर्थ महिन्याला मला एक 10-15 मिलियन डोसेस तयार झाले तर तो रिलीज व्हायचा जो काळ आहे, मी आज तयार केलेली लस ही खूप टेस्टिंग मध्ये जाते. म्हणजे माझ्याकडच्या टेस्ट व्हायला 30-40 दिवस, त्याच्यानंतर या सगळ्या बॅचेस सरकारकडे जातात, त्यांची लोक येऊन सॅम्पल काढतात. ती सॅम्पल आपल्याला हिमाचल प्रदेशमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची एक मोठी लॅब आहे कसौली, तिथं ह्या टेस्ट होतात आणि ते टेस्ट करायला पण त्यांना 25-30 दिवस लागतात. त्यामुळे लस निर्मिती झाल्यानंतर साधारण 60 ते 70 दिवस हा त्याचं टेस्टिंग आणि रिलीज मध्ये जातो आणि याच्यानंतर याचं डिस्ट्रीब्युशन चालू होतं. डिस्ट्रीब्युशनचे मार्ग असे आहेत की विमानातनं पाठवतात, रेल्वेमधनं पाठवतात, कुठलाही मोड असला तरी पाठवतात आणि ते परत स्टेट लेवलला जातं, हेडक्वार्टरला जातं, तिथनं डिस्ट्रिक्ट लेवलला आणि तिथनं पंचायत लेवलला. हा सगळा जो कार्यभाग असतो तो करायला कमीत कमी 30 ते 40 दिवस लागतात. त्यामुळे एखाद्या सेंटरला मी आज पुरवलं तर शेवटच्या माणसाला मिळायला नक्की महिना ते 1.5 महिना लागेल. आता सरकारी यंत्रणा ह्याच्यापेक्षा फास्ट करू शकतात का, शकत असतील, मला विषय कल्पना नाही, पण मी आज केलेली लस उपलब्ध व्हायला सगळं टेस्टिंग करून 2.5 ते 3 महिने लागतील. आणि मग ह्याचा एक रेट असतो की मी रोज
1 कोटी दिलं तर 100 कोटी लोकांना मला 100 दिवस लागतील, असं त्याचं गणित आहे. एक छोटासा शेवटचा प्रश्न आहे. मला इतके प्रश्नांचा नुसता पाऊसच पडतोय, पण मला हा घ्यावासा वाटतोय. माणूस आणि प्राणी यांच्या संपर्कातून जे रोग उद्भवतात त्याच्यामधून येणाऱ्या रोगांवर वॅक्सिन मिळणं पण जरा कठीण आहे. तर भविष्यामध्ये म्हणजे पोस्ट कोविड आपण म्हणू, तर या संदर्भात जागतिक पातळीवर काही प्रबोधन होईल आणि लोक त्यांची जीवनशैली बदलतील, म्हणजे एकंदरीतच खाद्य पदार्थ या संदर्भात, असं तुम्हाला वाटतं का? दुर्दैवाने नाही, दुर्दैवाने नाही. नाही, असं इतक्या लगेच होईल असं मला वाटत नाही. कारण करोना संपला की 6 महिन्यात लोक करोना विसरून जातील. लोक आपलं आयुष्य परत चालू करतात पुढची साथ येईपर्यंत. परत याच्यावर अशाच चर्चा घडतील. आणि सॉरी असं म्हणणं बरोबर नाहीये, पण वस्तुस्थिती आज अशीच आहे. म्हणजे प्राण्यांपासून होतात का तर होतात असे. कोरोना नंतर ज्याला न्यू नॉर्मल वर्ल्ड असे शब्द वापरले जातात, तर तसं फार न्यू नॉर्मल काही नसेल असं तुम्हाला वाटतंय? न्यू नॉर्मल अर्थविषयक होईल, व्यावहारिक होईल. लोक मास्क, वेगवेगळे डिझायनर मास्क येतील, त्याच्यावरनं खूप कॉमर्स होईल. पण लोक प्राणी आणि याच्याविषयी, कारण त्याच्याविषयी लोकांना माहीत नाही आहो. म्हणजे तुम्ही काय करताय आता, चायना मार्केटमधनं वटवा गोळामधनं आला का, मग कोणी साप खाल्ले का, मग त्याच्यातनं त्याला झाला काय. स्वाईन फ्लू काय, तो ट्रिपलेट म्युटंट होता. म्हणजे कोंबडीमधनं स्वाईन मध्ये गेला, स्वाईन मधनं माणसामध्ये आला. हे घडतं का, ते घडत असतं. आणि जोपर्यंत ही बाउंड्री धुसर आहे की तुम्ही मांजर खाता का, कुत्री खाता का, घोडा खाता का, साप खाता का, तर जे विषाणू आजपर्यंत नाही आहेत ते तुमच्या याच्यात येणार. जसं बिबट्या तुमच्या घरात शिरायला लागलाय तसे हे विषाणू पण येणार. जोपर्यंत त्यांचा प्रदेश त्यांना दिलाय, तुमचा प्रदेश तुम्हाला ठेवलाय, तोपर्यंत हे होणार नाही. ज्या क्षणी तुम्ही ही बाउंड्री उल्लंघाल त्या क्षणी तुम्हाला हे होणार. आणि मला नाही वाटत माणूस इतक्या सहजासहजी सवयी बदलतो किंवा बदलेल. वा, गेली जवळजवळ तासभर आपण एका केमिकल विश्वामध्ये होतो, केमिकल म्हणण्यापेक्षा जैविक विश्वामध्ये होतो. जेव्हा कोविड-19 साथ पसरली आणि जगभरामध्ये लॉकडाऊन डिक्लेअर झाला, आपण पण त्या सगळ्या लॉकडाऊन मधून जात होतो. आता आपण अनलॉकच्या फेजमध्ये आहोत. तर नक्की लस म्हणजे नक्की असतं काय, ह्याचे जे प्रश्न खूप लोकांना पडले होते, त्याचं उत्तर माझ्या मते सरांच्या आजच्या 1 तासाभराच्या व्याख्यानातून बऱ्याच श्रोत्यांना मिळालं असेल, किंबहुना सगळ्यांनाच मिळालं असेल असा मला आत्मविश्वास आहे. अभिमानाची गोष्ट अशी की जगामध्ये जेव्हा जेव्हा कुठल्याही दुर्धर प्रसंगी किंवा जगाला जेव्हा गरज असते त्यावेळेला भारतीय एखादी कंपनी उभी राहते आणि ती आत्मविश्वासाने म्हणू शकते की होय, आम्ही हे प्रॉडक्ट बनवू शकतो. तर असा हा पॉझिटिव्ह आत्मनिर्भरतेचा जो मुद्दा आहे तो सगळ्याच क्षेत्रामध्ये येवो ही आपण एक आशा या ठिकाणी बाळगू. आणि या निमित्ताने लसीचं संशोधन किंवा ज्याला आपण वैज्ञानिक संशोधनामध्ये भारताने नव्याने गुंतवणूक करून नुसताच प्रोड्युसर न राहता त्याचा इनोव्हेटरही व्हावं, या दृष्टीने आपण काही नवीन प्रयत्न करू, ही एक सकारात्मक भावना आपण मनात बाळगूया. आणि राजीव ढेरे सरांचं पुन्हा एकदा आभार मानतो. आभार अशा करता की हे काही फॉर्मल नाहीये, फक्त कठीण गोष्टी सोप्या करणं हे जितकं सोपं काम आहे, कठीण काम आहे, तितकंच लस बनवणं. म्हणजे लस आल्यानंतर रोग जितक्या लवकर आटोक्यात येतो ही प्रोसेस जितकी सोपी असते, तितकीच ती लस आणण्याची प्रोसेस खूप कठीण असते. तर ही तुम्ही आम्हाला समजावली, त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा ORF तर्फे आभार. आणि लवकरात लवकर आम्हाला तुमच्याकडून येणाऱ्या एका लशीची प्रतीक्षा आहे. आणि या सकारात्मक नोटवर आजचं वेबिनार संपन्न झालं असं मी जाहीर करतो. सगळ्या टेक्निकल टीमचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व उपस्थित श्रोत्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. राजीवजी, तुमचे धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद.